पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी कधी येणार आहे तर तारीख त्याची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि महाराष्ट्रातील या पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे तर याचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, किती पर्सेंटेजवर आपलं दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन होणार आहे, SC, ST, OBC, EWS ओपन, PWD कॅटेगरीचे असाल तर या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे। सेफ झोन काय असणार, अहिल्यानगर झालं, अकोला झालं, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, त्याचबरोबर बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, वाशिम या महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार कॅटेगरीनुसार याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची जी दुसरी लिस्ट आहे तर मी डेली या ठिकाणी चेक करत आहे, रोजच्या रोज एक घंट्याने मी या ठिकाणी चेक करत आहे की दुसरी लिस्ट आली का म्हणून। तर अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट या ठिकाणी आली नाहीये। आजची जी तारीख आहे तर 20 एप्रिल 2025 आजची तारीख आहे आणि अजूनही जे हे लिस्ट आली नाही तर आज लिस्ट येणार नाही कारण की आजचा रविवार आहे आणि आजची तारीख 20 एप्रिल आहे। आणि कालचा ज्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला तारीख सांगितली होती शुक्रवारला, पण शुक्रवारला सुद्धा तर सुट्टी होती, शुक्रवारला सुद्धा सुट्टी होती, तर ह्या सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे जे दुसरी लिस्ट या ठिकाणी येऊ शकली नाही। तर आता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे हे तुम्हाला कधी पाहायला भेटणार आहे तर पहा 21 एप्रिलला आपली जी ही लिस्ट लागणार आहे महाराष्ट्राची। 21 एप्रिल तर 21 एप्रिलला पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट लागणार आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आपण ते पूर्ण लिस्ट या ठिकाणी टाकणार आहे। टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा ते लिस्ट आपण टाकणार आहे, त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। आता ज्या पण विद्यार्थ्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% तर अशा गटातील सुद्धा काही डिव्हिजन मध्ये यापैकी कोणत्याही डिव्हिजन मध्ये कटाप या ठिकाणी कमी लागू शकते। ह्या तुम्ही जर 50%, 60%, 70%, 80%, 90% जर तुम्हाला असेल तर यापैकी जे कोणतं एखादं डिव्हिजन असेल की त्या ठिकाणी जाऊ शकतो। मी एक तुम्हाला उदाहरण देतो, जसं आता एखादा भुसावळ डिव्हिजन आहे या ठिकाणी समजा कमी अर्थ आले आहे, ठीक आहे, म्हणजे इथं जागाच नाही, खूप कमी जागा आहे, तर इथं ह्या खूप कमी मुलं फॉर्म भरणार आहे आणि या खूप कमी मुलांमध्ये जर समजा ज्या विद्यार्थ्यांना 70%, 80% तर असे जर या ठिकाणी अर्ज आले तर त्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे। कारण की याच्या अगोदर असं झालं आहे 2022ला असं झालं होतं की 2022ला गोवा डिव्हिजनला जागा जास्त नव्हत्या तर तिथं महाराष्ट्रातील जास्त मुलांनी फॉर्मच भरला नव्हता, मुलांना माहितच नव्हतं की हे गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रात येते म्हणून, ठीक आहे। तर त्या ठिकाणी जो कडाप गेला होता ST कॅटेगरीचा 45 झाला, 43, त्याचबरोबर जे OBC कॅटेगरीचा 60, ओपन कॅटेगरीचा 60 असा कडाप त्यावेळेस लागला होता, ठीक आहे। तर जास्त चान्सेस आहे की काही डिव्हिजन मध्ये हे दुसऱ्या लिस्ट मध्ये काही असे डिव्हिजन असेल की त्या ठिकाणी 50%, 60%, 70%, 80%, 90% एखाद्या ठिकाणीच त्या ठिकाणी कडाप जाऊ शकतो। त्याचबरोबर PWD कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 70च्या वरती एखाद्या डिव्हिजन मध्ये तुम्हाला कडाप पाहायला भेटणार आहे, 80च्या वरती तुम्हाला कडाप पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, जसजशा आता लिस्ट लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जास्त चान्स असते लास्ट लिस्ट जी लागते त्यामध्ये सिलेक्शन व्हायचे, ठीक आहे। पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची पहिली जी लिस्ट लागली तर त्यामध्ये कोरोना काळातले जे पोरं होते त्यांनी कब्जा पहिल्या लिस्ट मध्ये केलेला आहे। आता दुसरी जी लिस्ट आहे त्यावर जे मुलं कब्जा करणार आहे तर तुम्ही या 1-2 दिवसामध्ये मी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकचा व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये भरपूर मुलांचे कमेंट आहे, प्रत्येक डिव्हिजन मधून मुलांचे कमेंट या ठिकाणी आले की सर मला 92% आहे, 93% आहे, 94% आहे, तर त्याच मुलांचं सिलेक्शन दुसऱ्या लिस्टमध्ये या ठिकाणी होणार आहे। तर याच्या अगोदर तुम्ही पाहून घेता तर त्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या मुलांनी, तर या व्हिडिओ खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते लिंक देतो त्या व्हिडिओची। तर खूप कमेंट या ठिकाणी मुलांचे आल्या, प्रत्येक डिव्हिजन मध्ये तुम्हाला अंदाज लागणार आहे की आपल्या डिव्हिजन मध्ये कोण टॉपर आताच्या कंडिशनला आहे त्याचं सिलेक्शन त्यावेळेस होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आता पहा महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे।
अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, तर ह्या त्याचबरोबर धुळे डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कटाव आहे, तुम्ही जर समजा एससी कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल, ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस ह्या कॅटेगरीचे असाल, तर तुम्हाला 93 ते 94 असेल तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. 93 ते 94 पर्यंत या डिव्हिजनचा कटाप जाणार आहे. 93 ते 94 जर असेल तर एवढाच कटाप या ठिकाणी महाराष्ट्राचा जाणार आहे या डिव्हिजनचा. त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला 92 जरी पर्सेंटेज असेल तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 85 ते 90च्या आसपास जर पर्सेंटेज असेल तर होऊन जाणार आहे. ठीक आहे, ह्या डिव्हिजनचा. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, तर हे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजन मध्ये सुद्धा म्हणजे चांगले शहर आहे. चांगले शहर असल्यामुळे त्या ठिकाणी चांगले पर्सेंटेज वाल्या मुलांचे फॉर्म त्या ठिकाणी येते आणि तिथला कटाप त्या ठिकाणी जास्त जातो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे, तुम्ही जर समजा एससी कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल, तर ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 93% जर तुम्हाला असेल तर होऊन जाणार आहे सिलेक्शन. 93% एवढाच कटाप या ठिकाणी जाणार आहे या डिव्हिजनचा. त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 91-92% जर असेल तर एवढा कटाप या ठिकाणी जाऊ शकतो, 91 ते 92 पर्यंत. ठीक आहे, त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 85 ते 90च्या आसपास जर तुम्हाला मार्क असेल, 80, 85, 90, तर आपलं सिलेक्शन या डिव्हिजनला होणार आहे. 80, 85, 90 जर असेल तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, त्याचबरोबर धाराशिव डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल आहे. त्याचबरोबर एवढे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे, एससी ओबीसी ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 93% असेल तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 92% वर कटाप जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल 75, 80, 90 एवढा कटाप या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे त्या यापैकी काही डिव्हिजन मध्ये. ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे, तुम्ही जर या ठिकाणी एससी ओबीसी ओपन, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल, एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 93-94% असेल तर एवढा कटाप जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 92% होणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90च्या आसपास या ठिकाणी होणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, कमी कटाप जाणारे जे डिव्हिजन आहे, ह्या सर्व डिव्हिजन पेक्षा कटाप कमी जाणार आहे. चंद्रपूर डिव्हिजनचा, त्याचबरोबर पालघर डिव्हिजनचा, त्याचबरोबर जे रायगड डिव्हिजनचा, रत्नागिरी डिव्हिजनचा, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजनचा, तर हे 5 डिव्हिजन आहे. त्याचबरोबर गोवा डिव्हिजन झालं. ठीक आहे, तर ह्या 5 डिव्हिजनचा जो कटाप हा कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. तर एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत जर पर्सेंटेज असाल तुम्हाला 92, तर एवढा कटाप या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही जर समजा एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरी वाल्यांचा 90 वाल्यांचा सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल 70, 75, 80, 85, 90च्या आसपास या ठिकाणी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जाणार आहे. ज्या ठिकाणी जास्त जागा असते त्या ठिकाणचा कटाप कमी जाते. ही होती संपूर्ण महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओचा. थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय